नमस्कार माझ्या गोड ताईनो. आज आपण पाहणार आहोत स्टिच सरितावरती नवीन व्हिडिओमध्ये बलून स्लीव्ज कशी बनवायची. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बाहीची उंची 20 इंच आहे आणि बाहीचा बॉटम म्हणजे दंड घेर खालच्या बाजूचा तो 4 इंच आहे. एवढ्याच मापामध्ये आज आपण बलून स्लीव्ज बनवणार आहोत. चला तर मग त्यासाठी कटिंगला घेऊया. कपडा किती लागणार आहे किंवा कशी पद्धत आहे कटिंगची ते पाहणार आहोत आपण. तर इथे बघा मी 4 घडी कपडा घेतलेला आहे, म्हणजे ह्या 4 फोल्ड आपण म्हणतो तसं 4 घडी कपडा घेतलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 2 बाही काढायच्या आहे डिझाईनमध्ये. तर त्याची लांबी आणि रुंदी आपण आता चेक करणार आहोत किंवा कशा पद्धतीने त्याचं कटिंग करायचं आहे ते खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात अगोदर आपण कपड्याची लांबी पाहणार आहोत आणि बाहीची लांबी किती आहे ते पाहणार आहोत. तर बाही आपण इथे आहे ती 20 इंचाची आपल्याला रेडी बाही हवी आहे. तर 20 इंचाची बाही जर तुम्हाला हवी असेल तर त्याचा खाली आपल्याला कप्स बनवायचा आहे. जसं की शर्टला कप्स असतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे या स्लीव्हचा सुद्धा कप बनवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे कपची उंची 3 इंच ठेवायची आहे. म्हणून मी 3 इंच खाली सोडून 17 इंच उंची होते, तर 1 इंच वाढवून शिलाई मार्जिंगसाठी या कपड्यावरती 18 इंचावरती मार्किंग करत आहे. इथे हे पहा 18 इंचावरती एक मार्किंग केल्यानंतर आपल्याला पुन्हा वरती कपडा घेतलेला आहे 3 इंच ते 3.25 इंच. तुम्ही इथे 4 इंच सुद्धा घेऊ शकता. पण या क्लायंटला जास्त बलून नको होते आणि एवढे बलून स्लीव्हमध्ये डिझाईन सुद्धा खूप सुंदर बनते. त्यानंतर आपल्याला फिश कटसाठी मार्जिन द्यायचं आहे 3.5 इंचावरती, जे की आपलं रेग्युलर मार्जिन असतं मोठ्या स्लीव्हसाठी. बऱ्याच ताईंची कमेंट असते मोठी स्लीव्ह असेल तर इथे हे मार्जिन वाढेल का? तर हो, तुम्ही 4.25 ते 4 सुद्धा देऊ शकता. तब्येत जर बारीक असेल तर हेल्दी किंवा फॅटी क्लायंटसाठी आपल्याला 3.5 इंच इनफ असतं. त्यानंतर 12.5 इंचाची ही घडी घेतलेली आहे, म्हणजे 25 इंच रुंद आहे कपडा. डबल फोल्ड केल्यानंतर 12.5 इंच आलेले आहे. ही बॉटमची जी रुंदी आहे कपड्याची ती आहे अशीच ठेवायची आहे. आयत आकृतीमध्ये आपल्याला हा जो कपडा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जे आपण 18 इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथून पुढे आर्म होलचं आपल्याला येते किंवा बाहीचा आकार द्यायचा आहे. निम्म्याहून खाली मी ते घेतलेलं आहे पहा. कारण आपल्याला ते बलून स्लीव्ह तयार करायचे आहे. तर रेग्युलर प्रमाणे बाही आपल्याला निमुळती कटिंग न करता इथे निम्म्याच्या खाली, निम्मा जी बाही आहे त्याच्या खाली आपण त्याला आकार द्यायचा आहे, गोलाई द्यायची आहे फिश कटची. आणि त्यानंतर पूर्ण आपला कपडा आहे तो पाहायचा आहे 12.5 इंचाचा निम्मा 6 इंच होतो. इथे 6.25 इंचावरती टेप पकडून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे एक रेष ओढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला वरती आपण जे 3-3.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, तिथे आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून आपला हा जो आर्म होल आहे किंवा बाहीचा आकार आहे, त्याला इथे जुळवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा या स्लीव्हजला मार्किंग करून डिझाईन तयार करू शकता. सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे आणि ही स्लीव्ज आहे ती ड्रेससाठी तयार करायची आहे आपल्याला. क्लायंटचं तसं डिमांड होतं. पेन्सिल बॉटमवरती सिंपल टॉप आणि त्याला बंद गळ्यामध्ये ही बलून स्लीव्ज त्यांना हवी होती. तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करूया. बऱ्याच आपल्या ताईंना कामी येईल किंवा तुम्हाला सुद्धा नवीन ड्रेस क्लायंटचा आला तर ही डिझाईन तयार करून देऊ शकता. त्यामुळे तुमचंही काम छान वाटतं, समोरच्याला आवडतं आणि नवीन काहीतरी करायला मिळतं. तर आता आपण एक कटिंग करून घेतलेलं आहे. कटिंग केल्यानंतर बघा आपण सेंटरला इथे एक कट लावून घेऊया, ज्यामुळे सेंटर आपल्याला कपड्याचा कळणार आहे. अशा पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे. इथे बघा बाहीच्या रुंदीला सुद्धा मी इथे सेंटरला कट लावून घेतेय. आणि ही झाली आपली बलून स्लीव्हसाठी जे बलून आपण करणार आहोत त्याच्यासाठी कटिंग. त्यानंतर आपण जे कप्स तयार करणार होतो स्लीव्हजला किंवा दंड घेराला, जसे की शर्टला असतात त्याच पद्धतीने इथे आपल्याला कपसाठीची कॅनव्हासवरती मार्किंग करायचं आहे. 3 इंचाचा कप हवा आहे तर आपल्याला 4 इंच मार्किंग करायचं आहे आणि 4.5 इंच याची रुंदी आहे, तर इथे 5 इंचावरती मी घेतलेला आहे. म्हणजे पाव इंच दोन्हीही बाजूला शिवून आपलं जाणार आहे. त्यासाठी मार्जिन अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. आणि याच पद्धतीने हा कपडा आहे तो सुद्धा या कॅनव्हास प्रमाणेच कटिंग करून घेतलेला आहे. 2-2 कपड्याच्या घड्या आहेत, कारण कॅनव्हास मध्ये जाईल आणि वरून दोन्ही बाजूला कपडा येईल. कॅनव्हास घालण्याचं कारण इथे व्यवस्थित त्या कपला छान कडकपणा येईल आणि छान तो फिनिशिंगला दिसून येईल. चला तर मग आता याला स्टिच करायला घेऊया. तर इथे बघा मी काय केलेलं आहे, एक कपडा घेतलेला आहे त्याच्यावरती कॅनव्हास ठेवून अर्धा इंच फोल्डिंग करून घेतलेला आहे. म्हणजे आपण हा कपडा थोडासा जास्तीचा घेतला होता ना, तर अर्धा इंच फोल्डिंग करून आपला हा कॅनव्हासवरती एक कपडा अटॅच करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा इथे याचा जो रुंदी आहे ती आपल्याला किती घ्यायची आहे, 4.5 इंच लागणार आहे. तर आपल्याला इथे 5 इंच आहे. तर दोन्ही बाजूनी पाव इंच शिवून या कपड्याला सुद्धा दुसरा जो घडीचा कपडा आहे त्याला सुद्धा अर्धा इंच येते मी टिप मारून घेते. कारण आपल्याला हे
जिथे आपण बलून तयार करणार आहोत किंवा प्लेट्स टाकणार आहोत त्यासाठी हा कप आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एकावरती एक ठेवून आपल्याला ते अटॅच करायचं आहे. हे अटॅच करताना उलट बाजू दोन्हीही खाली आहेत आणि सरळ बाजू आहेत त्या दोन्हीही मध्ये आहेत. म्हणजे वर आणि खाली उलट बाजू आहे आणि सरळ बाजू जी आहे ती मध्ये आहे. ज्यामुळे आपल्याला तिन्ही बाजूनी पॅक करून घेतल्यानंतर पलटवून घेताना सगळा हा उलटा भाग आहे तो आतमध्ये जाणार आहे व्यवस्थितपणे. इथे डबल लॉक करायचा आहे आणि पाव इंचावरती डबल लॉक केल्यानंतर याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. तर मी इथे टिपचं सेटिंग चेंज केलं. थोडंसं कधीतरी कॅनव्हास जोडताना किंवा ब्लाऊज जोडताना टिप मोठी केलेली असते, तर ती इथे मी बारीक करून घेतली आणि पुन्हा इथे डबल लॉक करून आपल्याला व्यवस्थित पाव इंचाचा गॅप देत शिलाई मारायची आहे. 3 साइड आपण इथे पॅक करून घेणार आहोत आणि वरची जी मेन बाजू आहे ती आपल्याला ऑलरेडी फोल्ड केलेली आहे. त्यामुळे तिथे आपल्याला पॅक करण्याची गरज नाही आणि एक्स्ट्राचा मार्जिन राहिलेला कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे. ज्यामुळे हे कप आहे तो उलटा केल्यानंतर फिनिशिंग खूप सुंदर येते आणि व्यवस्थित दिसायला दिसते. टिप वरून मारल्यानंतर छान त्याला फिनिशिंग येणार आहे. या पद्धतीने कैचीच्या पॉइंटनी किंवा पेनाच्या पॉइंटनी किंवा छोटा स्क्रूड्रायव्हर असतो त्याच्या मदतीने तुम्ही हा व्यवस्थित इथे सेंटरचा पॉइंट आहे दोन्ही साईडचे ते ॲडजस्ट करून सेंटर याचा काढून घ्यायचा आहे. पहा तुम्ही खूप सुंदर पद्धतीने आपला हा कप तयार झालेला आहे. बॉटमचा स्लीव्ज बॉटम जे आहे त्याचा आणि यामुळेच आपल्या स्लीव्जला अजून खूप सुंदर लूक येणार आहे. आता याच्यावरून सुद्धा मी तिन्हीही साईडला टिप मारून घेते म्हणजे व्यवस्थित हा सेट होईल आणि फिनिशिंग छान दिसेल. तर अशा पद्धतीने टिप मारून झालेली आहे आपली इथे. त्यानंतर याच पद्धतीने दुसरा कप सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि हा जो ओपन भाग आहे याच्यामध्ये आपल्याला बलून स्लीव्हसाठी याच्यामध्ये आपल्याला आता प्लेट्स ॲडजस्ट करायचे आहेत. त्यासाठी इथे एक्झॅक्टली हा 9 इंचाची याची रुंदी आलेली आहे आणि आपल्याला 4.5 इंचावरती सेंटर काढून घ्यायचं आहे आणि जी आपल्याला इथे कपची रुंदी हवी आहे तेवढीच इथे व्यवस्थित आलेली आहे कटिंग व्यवस्थित केल्यामुळे आणि मार्जिनसुद्धा आठवल्यामुळे. त्यानंतर आपण जो स्लीव्हसाठीचा भाग वरचा कटिंग करून घेतला होता तो घ्यायचा आहे. त्याचा सुद्धा ते सेंटर मी काढलेलं आहे ऑलरेडी. पुन्हा कुठे दिसत नसेल तर लागलीच अजून एक सेंटरचा नॉच मारून घ्या. त्यानंतर तुम्ही ते चॉकने सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता जेणेकरून शिवताना व्यवस्थित तुम्हाला ते दिसून येईल आणि तुमचा सेंटर टू सेंटर अटॅच होऊन इकडे-तिकडे हलणार नाही. तर या पद्धतीने सेंटरला सेंटर कपडा अटॅच करून अर्धा इंच आत आपल्याला कपडा घालायचा आहे. त्याच्या अगोदर बघा दोन्हीही बाजूला आपल्याला 2-2 इंचावरती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. बारीक फोल्ड मारायचा आहे पाव-पाव इंचाचा 2 इंचावरती. आपल्याला आपण जो कप तयार केलेला आहे फ्रंटचा त्याच्या आतमध्ये हे इन्सर्ट करताना किंवा व्यवस्थित हे आतमध्ये खोचताना ते फिनिशिंगने दिसलं पाहिजे. ओपन कपडा दिसू नये त्यासाठी इथे बघा 2 इंचावरती अगदी बारीक फोल्ड मी मारून घेतलेला आहे. तर तुम्ही सुद्धा हा फोल्ड मारायला अजिबात विसरू नका. आता हा फोल्ड मारून झाल्यानंतर आपल्याला सेंटरला सेंटर अटॅच करून याच्या आतमध्ये अर्धा इंच कपडा घालवायचा आहे. कारण आपण 17 इंच आपल्याला हवा आहे तर 18 इंचाचं कटिंग केलेलं आहे. अर्धा इंच खाली कपडा आटेल, अर्धा इंच वरती बाही अटॅच करताना शिवून जाईल. अशा पद्धतीने डबल लॉक करायचा आहे आणि व्यवस्थित याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या चून हव्या आहेत बारीक मोठ्या त्या अंदाजाने ते ॲडजस्ट करू शकता. तर मी इथे अर्धा-अर्धा इंचाच्या प्लेट्स ॲडजस्ट करत आहे ज्यामुळे ह्याला लूक खूप सुंदर येईल. आणि ते बघा प्लेट्स टाकताना सुद्धा सेंटर मिस आपला झाला नाही पाहिजे. कारण सेंटर सुद्धा जो मार्किंग आपण केलेला आहे तिथेच अटॅच झाला पाहिजे. तेव्हाच दोन्ही साइडनं या स्लीव्हचा बलून स्लीव्हचा लूक आहे तो सेम होणार आहे आणि दिसायला ते अतिशय सुंदर दिसणार आहे. तुम्हाला इथे जर प्लेट्स टाकताना प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही इथे 9 इंचाच्या प्लेट्स तयार करून घेऊ शकता अगोदरच आणि मग या कपच्या आतमध्ये व्यवस्थित ॲडजस्ट करून अटॅच करून पिन लावून वगैरे सेट करू शकता. जर तुम्ही बिगिनर्स असाल तर या पद्धतीने अगदी सेंटर टू सेंटर मॅच करून व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स मी इथे किंवा चुन्या इथे मी टाकून घेतलेल्या आहेत. आणि हा व्यवस्थित सगळा जो कपडा आहे आपण 25 इंच रुंदीचा जो कपडा घेतला होता, तुम्ही याच्यामध्ये थोडाफार कमी जास्त घेऊ शकता. तुम्ही मला 25 इंचच हवा आहे का पूर्ण कपड्याची रुंदी? तर नाही. तुमच्याकडे जर 2-3 इंच कपडा कमी असेल किंवा जास्त असेल, तर तुम्हाला हवं तसं इथे तुम्ही स्लीव्हज ॲडजस्ट करू शकता. तर अशा पद्धतीने बघा इथे प्लीट्स टाकून झालेले आहेत. व्यवस्थित कपडा सेट झालेला आहे. डबल टिप मारून घेते मी इथे, ज्यामुळे दिसायला अजून सुंदर दिसेल आणि फिनिशिंग छान येईल.
आता हा याचा वरचा पॉइंट आहे किंवा सेंटर आहे, जिथे आपल्याला मी ते टॉपची बॉडी आहे ती ऑलरेडी रेडी करून घेतली होती, त्याला अटॅच करायचे आहे. मी तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्कीच प्रयत्न करेल टॉपचं कटिंग आणि फिटिंग दाखवण्याचा. कारण काही कारणास्तव बरेच सारे व्हिडिओ आपल्याच सबस्क्रायबर्सचे रिक्वेस्टेड व्हिडिओ असतात. तर ते व्हिडिओ अपलोड करता मला इतर काही एक्स्ट्राचे व्हिडिओ कटिंग करणं किंवा स्टिचिंग करणं शॉपच्या शेड्यूलमधून कधी-कधी शक्य होत नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला प्रॉमिस तर करते, पण कधी येईल, वेळ लागेल किंवा एक्झॅक्टली तुम्हाला हाच डेज आहे, की त्याला मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करेल, असं सांगू नाही शकत. कारण कामाच्या लोडमुळे तुम्ही समजू शकता. बऱ्याच वेळेला आपण प्लॅनिंग करतो, मनात असतं, पण ते शक्य होत नाही. आता बघा इथे बाही जोडताना अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला एक सेंटरपासून 3 इंचावरती ते 4 इंचावरती चेक करायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत. प्लेट्स टाकताना खालच्या प्लेट्सची दिशा ज्या साईडला आहे, त्याच बाजूला यासुद्धा प्लेट्स टाकायच्या आहेत. तर या आपल्याला आपल्या अपोझिट म्हणजे मशीनकडच्या बाजूला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे त्याचा बलूनचा लूक खूप सुंदर होईल आणि पफ खूप सुंदर बनेल. कारण प्लीट्सचं तोंडसुद्धा एकसारखंच आलं पाहिजे किंवा या साईडचं उलटं आणि त्या साईडचं सुलटं असं नको. आपण आता खालच्या कप साईडला ज्या प्लीट्स टाकलेल्या आहेत, त्याच बाजूला यासुद्धा चुन्यांचं तोंड झालं पाहिजे. म्हणजेच आपल्या अपोझिट मशीनकडच्या बाजूला मी ते प्लीट्स टाकत आहे. म्हणजे इक्वॅलिटी होते आपल्या ह्या चुन्यांमध्ये आणि दिसायला खूप सुंदर दिसतं, त्याला लूक छान येतो. अशा पद्धतीने सेंटरला सेंटर पकडून या सगळ्या कपड्याच्या प्लेट्स आपल्याला या स्लीव्हजवरती सुद्धा अटॅच करून घ्यायच्या आहेत. इथे सुद्धा तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही या चुन्या अगोदर प्लेट्स आहेत त्या मारून घेऊ शकता किंवा पिना ॲडजस्ट करू शकता. मोती पिना असतात त्या अटॅच करून तुम्ही शिवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा व्यवस्थित या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर आणि खूप भरपूर अशा प्लेट्स इथे आलेल्या आहेत आणि शक्य असल्यास तुम्ही जर कटिंग करताना जशी डिझाइन आहे, उभी डिझाइन येते आहे, तर मी उभीच डिझाइन घेतलेली आहे स्लीव्हजला. ही डिझाइन जर तुमची आडवी झाली, तर तुमच्या शिवलेल्या ड्रेसचा, शिवलेल्या ब्लाउजचा लूकसुद्धा चेंज होतो. त्यासाठी कपडा कटिंग करताना डिझाइन कशी येईल हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. इकडे या बाजूला सुद्धा मी दुसरा स्लीव्ह अटॅच करून घेतलेला आहे. म्हणजे दोन्हीही स्लीव्हज मी इथे अटॅच करून झालेला आहे. आता हा टॉप आहे बंद गळ्याचा. पुढून याला पानगळा आहे किंवा व्ही गळा म्हणू शकता. त्यांना डीप व्हीमध्ये हवा होता. त्यामुळे इथे व्ही गळा दिलेला आहे आणि पाठीमागून बंद आहे. गळा थोडासा पसरट आहे. त्यामुळे जास्त डीप दिलेलं नाही. आणि आता तुम्ही पाहू शकता तुमच्या बलून स्लीव्हची हाईट किती झालेली आहे. तर हे पहा व्यवस्थित आपल्याला जितकी हवी तितकीच हाईट झालेली आहे. शिवाय इथे आपण आता काय करणार आहोत, इथे आपल्याला स्लीव्हजला पुढे व्यवस्थित हे फिटिंग बसावं, छान ह्याला लूक व्हावा. लूज झालं तर चांगलं दिसणार नाही. त्यासाठी इथे टाईट झालं तर याला काय करायचं, तर हे फिटिंगमध्ये बसण्यासाठी बघा इथे आपल्याला 2 किंवा 3 हुक लावायचे आहेत. 2 हुक लावलात तरी चालेल. मी इथे मार्किंग करून घेते आणि हुक लावायचे आहेत आपल्याला या पट्टीला. एका पट्टीला हुक लावायचा आहे, दुसऱ्या पट्टीला लूक लावायचा आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ते प्रेस बटनसुद्धा लावू शकता. आणि अशा पद्धतीने काहीसा ह्याचा लूक दिसणार आहे. मी तुम्हाला जस्ट हातावरती लावून दाखवते. हे पहा फिटिंग खूप सुंदर झालेलं आहे. एक्झॅक्टली आपल्याला जितका बॉटम हवा आहे तेवढाच झालेला आहे आणि त्यामुळे हा कप्स असा तयार करून इथे अटॅच केल्यामुळे खूप सुंदर त्याचा लूक येतो. ड्रेस घातल्यानंतर सुद्धा लूक खूप सुंदर दिसणार आहे नक्कीच. क्लायंटसुद्धा खुश होणार आहेत कारण त्यांनी मला ही डिझाइन पाठवलेली, की असा काही मला ड्रेस पॅटर्न हवा आहे. तर ड्रेसला फिटिंग केल्यानंतर आपला हा टॉप रेडी झालेला आहे आणि याच्या स्लीव्हजला हुकसुद्धा लावून झालेले आहेत. काहीसा याचा लूक असा दिसतोय. तर तुम्हाला आजची ही स्लीव्हज कशी वाटली? आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. दिसायला खूप सुंदर दिसतीये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा. जेणेकरून बिगिनर्स जे आहेत ते काहीतरी नवीन शिकू पाहतात. त्यांनासुद्धा ह्याचा नक्कीच उपयोग होईल आणि असाच सपोर्ट स्टिचेस चरित्रावरती नेहमी मला करत आहात, करत राहा. हीच मी तुम्हाला रिक्वेस्ट करू शकते. चला तर मग छान राहा, मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा मस्त इन्फॉर्मेटिव्ह नवीन मस्त जबरदस्त व्हिडिओमध्ये. बाय.